ऑफिशियली स्टार्ट. ऐकूयात सुनील शेळके सरांचा आवाज. दोन्ही ओपनर दाखल झालेले आहेत. चौथा सामना यानंतर खाडीवर बे विरुद्ध जय बजरंग मोगल पहिल्या फेरीतील अंतिम सामना आणि तदनंतर ड्रॉ केले जातील. लक्ष सुद्धा ही सूचना आपण लक्षात घ्या. आणि पहिल्या फेरीच्या नंतर होणारा प्रत्येक सामना हा 3 षटकांचा असेल. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेल्या पहिल्या चेंडूवर चांगली संधी गमावलेली आहे क्षेत्ररक्षकाने. या पद्धतीने ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करण्यासाठी गोलंदाजाला खूप प्रयत्न करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू फुलर लेनचा होता आणि त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळायची होती. त्यानंतर ड्रिल सुद्धा करून दाखवतात ज्यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. धीरजचा हा फटका फ्रंट लेग पुढे सरसावला होता. त्यानंतर बॉडी रोल केली होती. आडव्या बॅटने खेळला गेलेला हा फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते. चेंडू आडून फेकी झाली. एक धाव इकडे मिळालेली आहे. एकीने धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर त्या बनलेल्या आहेत 2. बेस्ट ऑफ टेमगाव आणि जय गावदेव जांभूळवाडी असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण सगळेजण बघत आहोत. यावेळेस आडव्या बॅटने फटका प्लेस केलेला आहे. फुलटॉस होता. दणदण करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. आज चौकार मिळतो. संगणक आपण आयोजकांबरोबर लवकरात लवकर त्वरित संपर्क साधा. फुलटॉस लॉकस्विपचा फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट. व्हॉट अ ग्रेट प्लेसमेंट. बॉल इज रेसिंग टुवर्ड्स डिफेन्सेस फॉर रन्स. दहा धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पहिलं षटक सुरू आहे. हर्षलच्या विरोधातला हा चेंडू अत्यंत चांगला राहिलेला आहे. गोलंदाजी आतापर्यंत जर्सी नंबर 7 ची तशी चांगलीच राहिलेली आहे. परंतु या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये एक चौकार की जो खेळला गेला होता तो अत्यंत चांगला होता. स्क्वेअर लेग पंथाच्या बाजूने प्लेसमेंट फार चांगली केली होती फलंदाजाने. उंच पुरे फलंदाज आहेत, त्यांची रीच आपोआपच वाढते. परंतु त्या पद्धतीने चेंडूला लॉफ्ट करण्याची संधी गोलंदाज धीरजने आतापर्यंत फलंदाजाला दिली नाही. फुलटॉस हॅमर केलेला आहे. प्रचंड ताकदीचा वापर केला. सीमारेषेच्या अगदी जवळ हा झेल दरम्यान इकडे टिपण्यात आलेला आहे. परंतु तिसऱ्या पंथांची मागणी घेतली गेलेली आहे. हाईट फॅक्टर चेक केला जाईल या चेंडूवरचा. चेंडू फैचा ज्यावेळेस संपर्क झाला होता त्यावेळेस नेमकी किती हाईट होती या चेंडूवर हे इथे पाहिलं जात आहे. हा बघा चेंडू मार्गस्थ होतोय. झेल तर चांगला टिपला होता. क्षेत्ररक्षकाने त्याचंही कौतुक करावं लागेल. पाहायचा की नेमकी किती हाईट होती. इम्पॅक्ट ज्यावेळेस चेंडू फळीचा झाला त्यावेळेस कमरेपेक्षा अधिकची उंची होती की नाही हे आपल्याला इथे ठरवायचं आहे. क्लिअर बीमर. हा बीमर नो आहे. अधिक उंचीने चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. नो +1 2 धावा मिळतील.
एकही धाव घेतलेली नाही. यस ओनली नो, म्हणजे बीमरची एक धाव फक्त आणि फक्त मिळेल. यॉर्कर हाताळत असताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. यॉर्कर अधिक पुढे गेला की मग तो फुलटॉस बनतो. प्रहार चांगला केला होता. यावेळेस चांगला तिखट रिप्लाय इथे मिळतो गोलंदाजाच्या वतीने. याच पद्धतीच्या चेंडूने या षटकाची सुरुवात गोलंदाज धीरजने केली होती, परंतु अति आक्रमकता किंवा अति प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये त्याची आपण पाहिली. एक गोलंदाज म्हणून तुमची थॉट प्रोसेस क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. षटक संपलं. एक प्रथम फलंदाजी करतायत बेस्ट ऑफ टेमगाव, जाऊन पोहोचलेले आहेत 11 वर. एकही फलंदाज त्याने गमावलेला नाही. या षटकासाठी बरोबर 5 मिनिटांचा अवधी घेण्यात आलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. जय गावदेव जांभूळवाडी, गिरीश बांगारा अँड टीम, भूषण भोईर अँड टीम, आपण वेळेच्या बाबतीत सुद्धा व्यवस्थापन राखणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक षटकासाठी बरोबर 5 मिनिटं इथे दिली जात आहेत. या सामन्याचा जर विचार केला, या डावाचा विचार केला तर बरोबर 10 वाजून 22 मिनिटांनी या डावाला सुरुवात झालेली आहे. जय गावदेवी क्रिकेट क्लब कोटगाव, तुमचे संघनायक लवकरात लवकर समर्चन कक्षाशी संपर्क साधणं गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. दूरवरच्या टोकाकडून फॉरेस्ट टेन कडून गोलंदाज इथे नियुक्त होत आहे रोहित. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण सगळेजण बघत आहोत. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. इतर क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर एसटी रक्षक एसट्यांच्या दूरवर उभा आहे. त्याचबरोबर स्लीप कॉर्डर मध्ये लेग स्लीप आणि ऑर्थोडॉक्स ऑफ स्लीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक. शॉर्ट स्क्वेअर लागला एक क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक उपस्थित. फुलटॉसने सुरुवात या षटकाची. फलंदाजाला हवं तसं प्रत्युत्तर देता आलं नाही. या पद्धतीने खराब चेंडू तुमच्याकडे प्रत्येक वेळेस येतीलच असं नाही. त्याचमुळे प्रत्येक संधीचा योग्य वापर इथे करता आले पाहिजे. एव्हरी ऑपॉर्च्युनिटी मॅटर्स असं म्हटलं जातं. प्रत्येक संधी महत्वाची असते. क्रिकेटचे सामने त्यांची जी अवस्था आहे किंवा त्यांची जी स्थिती आहे ती कधी बदलतील सांगता येत नाही. काही गोष्टी छोट्या छोट्या दिसतात खरं, परंतु त्यांचा इम्पॅक्ट परिणाम फार मोठा असतो. गिरीश खाटेगरे भागवंत यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. चांगला फटका खेळला होता फलंदाजाने. बॅकअप अवेलेबल आहे. क्षेत्ररक्षण चांगला, फेकी त्यापेक्षा चांगली. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग अँड व्हॉट अ ग्रेट रिटर्न. याचमुळे आता तिसऱ्या पंचांची मागणी इथे मैदानी पंचांच्या होते. त्याचबरोबर सॉफ्ट सिग्नल सुद्धा इथे आउट असण्याचा मिळतो. त्याचमुळे आता फलंदाज कदाचित अडचणीत असू शकतात. फलंदाज बाद. चांगल्या फलंदाजाला इथे चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर बाद केलेला आहे. बारा धावा धावपलकोर असताना फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. ज्याने चांगली सुरुवात दिली होती त्या फलंदाजाला बाद होत असताना आपण खरं तर इकडे बघत आहोत. आपण बघतो बॅकअप साठी बघा, एका रांगेमध्ये एका वळीमध्ये 3-3 खेळाडू इकडे बॅकअप साठी येत आहे. ते म्हणजेच जय गावदेव जांभूळवाडीचे. चौदा धावा धावपलकावर एक गडी आतापर्यंत गमावलेले. प्रथम फलंदाजी होत आहे ती म्हणजेच बेस्ट ऑफ टेमगावच्या संघाची. या अगोदर एक फलंदाज हर्षल बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज पवन दाखल झालेले आहेत. धीरज सलामीसाठी आलेत. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा चांगला नजराना, चौकार. चांगला फटका प्रोड्यूस केला होता फलंदाजाने. चौकार त्याला मिळाला.
रोहितच्या विरोधात खेळला गेलेला हा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका होता. समोरच्या दिशेने खेळायचा होता लीडिंग एज. स्लीप कॉर्नर मध्ये जर्सी नंबर 15 हॅज मेड अ ग्रेट मिस्टेक. साधा सोपा झेल खरं तर इकडे त्यांना टिपता आला नव्हता. या पद्धतीने तुम्ही जर झेल सोडला तर क्रिकेट तुम्हाला अडचणींचं खरं तर खेळावं लागेल. अनेक आव्हानं वाढतात. कधी कधी फलंदाज मग पुढे जाऊन अधिक त्वेषाने अधिक जलद गतीने धावा बनवण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच वाटतं तसंही एक जीवनदान आपल्याला मिळालेलं आहे. आणखी एकदा आतली कडा आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे फरार. नशिबाचा चौकार. दोन षटकं संपली. 22 धावा धावपलकोर 1 गडी बाद आहे. ऑन साइडला फटका खेळण्याच्या पवित्र्यामध्ये फलंदाज होते. एज लागली परंतु ती केज होती. आतली कडा होती. मागे चेंडू आला वेगवान. खरं तर तो प्रभा चेंडूचा आपण सगळ्यांनी पाहिला. आउटफील्ड तशी क्विक आहे. त्याचमुळे लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे जाऊन चेंडू विसावला. धडक मारली. सीमारेषेला चौकार मिळाला. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करत असताना गोलंदाज आपण बघत आहोत. समालोचन कक्षाच्या वतीने डोंगरडाबे गावाच्या एंडकडून गोलंदाज इथे नियुक्त केला जातो. पहिलं षटक धीरजने हाताळलं होतं. त्याने 11 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रोहितने सुद्धा 11 धावा बरोबर खर्च केलेले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत. आता क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडी शिथिलता आता जाणवते. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला 3 आहेत. त्याचबरोबर ऑफ साइडला 2 आहेत. क्रिकेटमध्ये एक नेम फार मजेशीर आहे क्षेत्ररक्षणाच्या रचनेच्या बाबतीत. ऑन साइडला तुम्हाला 4 क्षेत्ररक्षक ठेवावे लागतात. 38 सर्कलच्या बाहेर एकूण 5. क्लीन बोल्ड. व्हॉट ए ग्रेट स्टार्ट. अत्यंत चांगली सुरुवात इथे या षटकाला. फुल लेनचा चेंडू होता. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता फलंदाजाला. हे फटके खेळत असताना मार्जिन ऑफ कॉन्टॅक्ट आपोआपच कमी होतं आणि त्याचमुळे या पद्धतीचे रिझल्ट्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने या षटकाला सुरुवात दिलेली आहे. पहिल्या चेंडूवर धीरजने फलंदाजाचा काटा काढलेला आहे. धीरजचे आतापर्यंतचे फिगर्स जर आपण पाहिले तर त्याने 1 गडी बाद केलेले आहे. 11 धावा खर्च केलेल्या आहेत. 1.1 षटकांचा खेळ खरं तर त्याने ते पूर्ण केलेला आहे. 1.1 षटकांचा स्पेल त्याने पूर्ण केलेला आहे असं आपण म्हणू शकू. दुसरा चेंडू गोलंदाजाच्या वतीने फेकला जाते. धीरज गोलंदाजीच्या मार्गावर तयार. मयूरसाठीचा हा आणखी एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी करतायत धीरज. पहिल्या षटकामध्ये जो अनुभव मिळवलेला आहे तो अनुभव योग्य रीतीने वापरतायत धीरज. यावेळेस सातत्याने एकाच एंड कडून एका गोलंदाजाला रिटेन करणं हे सुद्धा कर्णधाराला जमलं पाहिजे किंवा कर्णधाराने योग्य निर्णयासहित त्याच्या गोलंदाजाचा वापर केला पाहिजे. कोणत्या गोलंदाजाला कितव्या क्रमांकाचं षटक द्यायचं हे जितकं महत्वाचं आहे त्याचबरोबर कोणत्या एंड कडून गोलंदाज तुमचा चांगली गोलंदाजी करतो हे हेरणं आणि त्याला त्या त्या एंडने गोलंदाजी करण्यासाठी षटकं प्रस्तुत करणं हे गरजेचं आहे. यानंतरचा सामना खानिवरे ब आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग मोहगर या 2 संघांदरम्यान आहे. खानिवरे ब आणि जय बजरंग मोहगर दोन्ही संघाचे संघनायक मिड इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी समोर यावं लागेल. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. त्याचमुळे जर एका एंड कडून तुम्ही या अगोदर चांगली गोलंदाजी जर केली असेल तर मग तिथे टप्प्यावर नियंत्रण ठेवणं, दिशेवर नियंत्रण मिळवणं, विविधता करण्यासाठी धारिष्ट्य दाखवणं या सगळ्या गोष्टी किंवा मग तुमची वैचारिक प्रगल्भता, थॉट प्रोसेस या सगळ्या गोष्टी चांगल्या बनत जातात. हर्षलने आतापर्यंत तेच केलेलं आहे. कव्हरच्या दिशेने ऑन द राईज फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक तर चेंडू खाली आले होते
अलीकडच्या क्रिकेटमध्ये जर तुम्ही ॲज अ फिल्डर चेंडू खाली येता किंवा एखाद्या कॅच खाली येता, झेल खाली पोचता झेलपर्यंत, आणि दुसरी बाजू अशी की चेंडूला जर तुमच्या हातांचा स्पर्श किंवा तुमच्या हाताला चेंडूचा जर स्पर्श झाला असेल तर ती झेल तुम्ही घेतली पाहिजे, ती कॅच तुम्ही घेतली पाहिजे, तो झेल तुम्ही टिपला पाहिजे असं म्हटलं जातं. फुलर यांचा चेंडू दरम्यान इथे हाताळला जाते गोलंदाजाच्या वतीने. विविधता पाहायला मिळते ती म्हणजेच गतीमध्ये. गोलंदाज आतापर्यंत सातत्याने फुलर यांचे चेंडू ठेवतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा जो कॉरिडॉर आहे त्याचा चांगला वापर केलेला आहे गोलंदाज धीरजने. लेंथ बॉलचा सुद्धा प्रचंड चांगला वापर तो करत आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न दरम्यान इकडे केलेला आहे फलंदाजाने. पूर्व अनुमान लावत असताना फटका त्याला खेळायचा होता. षटक हे दुसऱ्या क्रमांकाचा अत्यंत चांगलं राहिलेलं आहे स्पेलचा जर विचार केला धीरजच्या तर. एकूण 3 षटकं संपतायत. या षटकामध्ये त्याने 3 धावा खर्च केल्या. 3 षटकांच्या अंती प्रथम फलंदाजी करत असताना बेस्ट ऑफ टेमगाव जाऊन पोहोचलेले आहेत 25 वर. 2 फलंदाज बाद. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. सामना सुरू करूया आपण. चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. 25 वर डाव पोहोचलाय. उर्वरित 2 षटकांमध्ये आणखी 25 धावा कमीत कमी या धावपलकावर जोडणं गरजेचं असेल तर आणि तर फर्स्ट माइलस्टोन इथे अचीव केलं जाऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने टेमगावच्या वतीने. कारण मिनिमम 50 धावा तरी त्यांना धावपलकावर जोडाव्या लागतील. ज्या पद्धतीची गोलंदाजी टेमगाव संघाकडे आहे, कमीत कमी 50 धावा जर इथे धावपलकावर जोडल्या तर मग दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजांकडे प्रयोगशीलतेला वाव असेल. यावेळेस इथे आपण बघतो कैलासने नवीन षटकाला सुरुवात केलेली आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालेला आहे आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज मयूरचा त्याने काटा काढलेला आहे. फरशा पाडला, चेंडू सरळ जाऊन लेग स्टिक वर आदळला. क्लीन बॉल. मयूर बाद. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपल्याला इथे पाहायला मिळतो. अतिरिक्त वेगाने चेंडू हाताळला होता. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या समोर हा चेंडू ठेवला होता. पाय पकडण्याचा प्रयत्न गोलंदाजाने जरूर केला होता. डावी यष्टी कदाचित गोलंदाजाला दिसली असावी, ते भेदण्याचा प्रयत्न त्याने केला. हा चेंडू वाईड आलेला आहे. फटका चांगला आहे. स्लॉकचा फटका फलंदाजाच्या बॅटमधून आपण बघतो. षटकार. षटकार दरम्यान आपण बघितला, अत्यंत चांगला फटका खेळला होता फलंदाज. साइडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. स्विफ्ट मोमेंट्स आहेत या फलंदाजाकडे. फ्लेक्झिबल शरीर यष्टी त्याच्याकडे आहे. शरीर यष्टी तुमची लवचिक असणं अत्यंत गरजेचं आहे. तर आणि तर तुम्ही इम्प्रोवाइज क्रिकेट खेळू शकता. ऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळत असताना तितकी लवचिकता नसेल तरी चालून जाते. समोर खेळतात. व्हॉट ए ग्रेट शॉट. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सिक्सर.
सेवन स्टार लाईव्हच्या वतीने आपण ऑनस्क्रीन रिप्ले बघूया। हा बघा फटका चांगला एक्झिक्यूट केला होता, फ्रंट लेग पुढे सरसावला, त्यानंतर अगदी सरळ बॅटने व्हर्टिकल ब्लेडने खेळला गेलेला हा फटका, एक्झिक्युशन अत्यंत चांगलं होतं, षटकार मिळाला। एज लागली, एसटी रक्षकाने प्रयत्न अत्यंत चांगले केले। या प्रयत्नांना इथे आपण बघितलं की यश मिळालं जरी नाही तरी प्रयत्नांची दाद द्यावी लागेल। सरते शेवटी चेंडूने सीमारेषा भेदली, चौकार। मोगर संघाचे संघनायक नाणेफेकी कक्षाकडे आलेले, त्याचमुळे खानिवरे संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपणही टॉस बॉक्स मध्ये या। कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला ऑन द राईज फटका, बॅकअप मिळालेला आहे। 1 पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदान शॉट मध्ये केला जात आहे, 2 पूर्ण तिसरीचा प्रयत्न केला जाईल, चौथीसाठी निघतील का हे पाहायचं आहे। धुमस शक्री मैदान शॉट मध्ये आपण बघत आहोत। 3 धावा मिळाल्या, याच बरोबर षटक संपतायत। 4 धावपलकर धावा 45, 3 गडी बाद। पाचव्या षटकाला इथे सुरुवात होत असलेली आपण सगळेजण बघत आहोत आणि पाचव्या षटकासाठी आपल्याला पाहायचंय कोणत्या गोलंदाजाकडे इथे गोलंदाजी दिली जाते। योगेश वळा येत आहेत गोलंदाजीसाठी। समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलेला आहे, पुढचा पाय वाकवला आणि त्यानंतर इथे सीमारेषा दाखवलेली आहे, चौकार। गणेशने फार चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आहे, तडाखे बंद इनिंग। बॉडीचा शेप जर आपण पाहिला तर तो अत्यंत चांगल्या पद्धतीने होल्ड करतो आणि त्याचमुळे इथे चांगले फटके त्याच्या बॅटमधून प्रोड्यूस होत आहेत। 49 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत। 6 चेंडूंमध्ये 23 धावांची तडाखे बंद जलद इनिंग मैदानाच्या आतमध्ये गणेश खेळत आहेत। पाहायचे शेवटच्या षटकामध्ये याच आक्रमकतेची अपेक्षा आहे बेस्ट ऑफ टेमगावला। समोर ठेवतायत यावेळेस थोडी लेंथ आकडली होती गोलंदाजाने, लेंथ बॉलचा वापर केला, चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने कट झाला, ऑफ कटरचा चांगला वापर योगेशचा, फलंदाज गणेश बाद। चांगला चेंडू हाताळला होता, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता, लेंथ बॉलच वापरला होता, बॅट आणि त्याचबरोबर पॅड यांच्यामधून जो गॅप आहे त्या गॅप मधून चेंडू मागे मार्गस्थ झाला होता। खबरच्या दिशेने ऑन द राईज फटका केला, प्लेसमेंट चांगली राहिलेली आहे, द्रुत वेगाने चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला, क्षेत्ररक्षण तितकंच दर्जेदार। चांगलं क्रिकेट ओव्हरऑल आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे। क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहिला तर जांभूलवाडी संघाने चांगला ठेवलेला आहे आणि 1-2 झेल जर आपण पाहिल्या की ज्या सोप्या होत्या, विशेषत्वाने स्लीप कॉर्नर मध्ये एक जी झेल आली होती सुरुवातीला ती सोपी होती, एसटीच्या मागे एसटी रक्षक गिरीश बांगरासाठी एक झेल होता, तो कंपॅरेटिव्हली कठीण होता, परंतु ग्राउंड फिल्डिंग आतापर्यंत चांगली केलेली आहे ती म्हणजेच जांभूलवाडी संघाने। आणखी एकदा कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करतात, पुन्हा एकदा बघा क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला ठेवलेला आहे। टेनिस क्रिकेटचा विचार केला तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये क्षेत्ररक्षणाकडे गांभीर्याने तितकं पाहिलं जात नव्हतं, परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड सारखा खेळाडू आला, क्षेत्ररक्षणाची आयाम बदलणारा खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षक म्हणून त्याचा उल्लेख केला जाऊ शकतो। ऑन साइडला खेळण्याचा पर्पज इथे फलंदाजाचा स्पष्ट पाहायला मिळतो,
पूर्वानुमान लावत असताना फटकेबाजी प्रत्येक वेळेस योग्य होईलच असं नाही. ऍट द अदर हँड बॉलच्या मेरिटवर जर तुम्ही खेळलात तर चांगले फटके तुम्ही प्रोड्यूस करू शकता. 9 चेंडू आणि 11 धावा धावपलकर जोडलेले आहेत फलंदाज धीरजने. यावेळेस इथे मागच्या बाजूने चेंडू जात आहे. IPL मध्ये या पद्धतीची इनिंग असेल तर मग झाडे लावा झाडे जगवा या पद्धतीने आपण म्हणू शकलो असतो. 2 धावा पूर्ण. नाट्यमय क्रिकेट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. एक मार्गी प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. बाईच्या रूपाने ह्या 2 धावा आल्या. हे बघा आपण ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये बघू शकतो. गोलंदाजाने तो जर व्यवस्थितरित्या कॅरी केला असता थ्रो तर काही वेगळं चित्र असतं. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये जय गावदेव जांभूळवाडीने बनवलेल्या 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट चेस डाऊन करायचंय दुसऱ्या डावामध्ये जांभूळवाडीला. बेस्ट ऑफ टेमगावने 54 बनवलेले आहेत. चांगली फलंदाजी फलंदाजांनी केली. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा याच पद्धतीचं इक्वेशन होतं खाटेघर संघासमोर. त्याने ते पार केलं होतं. यानंतरच्या नियोजित सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. राजेशजी डोंगरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न केली जाईल. मोहगर आणि खानिवरे दोन्ही संघाचे संगणक लगेच जोडले जातील. या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्या. बघा हॉस्पिटलवरती जे लहान मुलं बसलेले त्या सर्वांना विनंती सेट होत असताना आपण बघत आहोत. गणेश एकमे फलंदाज ज्याने इम्पॅक्ट टाकला. 8 चेंडू 2 चौकार 2 षटकार. इंडिव्हिज्युअल 23 धावा त्याने कॉन्ट्रीब्यूट केल्या. 55 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. सलामीवीर लगेचच मैदानात पाठवा जयगावदेव जांभूळवाडी. 55 टू विन. नेक्स्ट मॅच मध्ये खानिवरी बीन जिंकला टॉस. ते करतायत फिल्डिंग. तर मोगरला बॅटिंगचं इन्व्हिटेशन त्यांनी दिलेलं आहे. खानिवरीनं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. मोगरला आमंत्रित केलंय ते क्षेत्ररक्षणासाठी. सामना सुरू होतो. ओपनिंग पेअर पाठवा लगेच जयगावदेव जांभूळवाडी. जास्त वेळ घेऊ नका. डिले करू नका मित्रांनो. लक्ष सुद्धा ऑफिशियल तो बॉल जमा करा. मल्लेश सर त्याचबरोबर प्रवीण सर. सामना सुरू होतोय. 55 धाब्याचे टार्गेट गोलंदाजीसाठी मयूर शेलवले दाखल होत आहेत. तर बॅटिंग करता दाखल होत आहेत बालू आणि त्यांच्या सोबत देतात धीरज. महत्वाची लढत द्वितीय सत्राला सुरुवात. पाठलाग करायचा. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य हवं असू द्या. या सूचनेकडे लक्ष असू द्या. 10 वाजून 49 मिनिटं स्थानिक वेळ. आता 10:50 झालेले आहेत. पहिला बॉल जसा पडेल टाइम काउंटर स्टार्ट होईल. लक्ष असू द्या. यानंतरचा सामना रेडी राहा. खानिवरी बी विरुद्ध जय बजरंग भोगर. मयूर गोलंदाजीसाठी आघाडीसाठी आपण बघत आहोत बाळू. त्याचबरोबर त्याची सोबत देतो धीरज. ऑल इज सेट. सामना सुरू होतोय. उपस्थित सर्वांच्या पद्धतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले.
पहिला बॉल डेड बॉल. यानंतरच्या लढतीनंतर खांडेवरे बी विरुद्ध जय बजरंग मोगर पहिल्या फेरीतील तो अंतिम सामना असेल. त्यानंतर ज्या 4 मॅचेस पेंडिंग आहेत त्या 3-3 षटकांच्या असतील. बॅटची कड आणि पहिल्या बॉलवर सुयश गोल्डन डकची शिकार. फलंदाज बाद. बालू पडतो मैदानाच्या बाहेर चालू. पहिला धक्का. चांगला झेल संपादित होतोय. बाळू माघारी परताना पाहायला मिळतात. बॅटिंग साठी पाहिलं तर आता बाद होत आहेत बालू. तदनंतर दाखल होत आहेत रोहित. धीरज आणि रोहितला आता या मॅच मध्ये पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल. पाठलाग 55 धाब्याचा सुरू आहे. 11.00 धाब्याची आवश्यक धावगती. आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट, विकेट फॅक्टर आता इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. खानेवरी बी संघ उपस्थित होत आहे. स्वागत आहे. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन असतील. यंगस्टरचा बर्ना सोमनाथ आणि त्याची आर्मी. फुल टॉस फिरवला मिड विकेटला. गॅप मोठा आहे. फिल्डर उपस्थित आहेत. पोहोचण्याचा प्रयत्न करतात. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं बॅकअप आलं. सेकंडचा कॉल सुरू आहे. मात्र एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. धीरजनं रोहितला माघारी धाडलं. बिमर +1 सिरीज अपर वेस्ट हाईट. बिमर +1 एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील. एक्स्ट्रा 2 धावेसोबत डाव सुरू होतोय जय गावदे स्पोर्ट्स जांभूलवाडी क्रिकेट संघाचा. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली आहे. त्या ठिकाणी बॅटर धीरजला पाहायचं. त्या संधीचं सोनं केलं जाईल का? फ्रीट समोर फोर्स करण्याचा प्रयत्न. मिस टाइम. चेंडूनं उंची जास्त गाठली आहे. कॅच देखील ड्रॉप. दुसरी धाव पूर्ण होईल का? धावेसाठी धाव ओव्हर थ्रो. बॅकअप आलंय. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. सो स्कोर आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या घडीला 3 ऑन बोर्ड. 3 धावा धावफल कव्हर. स्ट्राइक आता रोटेट. साकर एंडला रोहित. तीन धावा धावफल कव्हर. शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय. पाठवल्या स्कोर लेगला. स्कोरबोर्डवर 4 धावा बुक करतोय फलंदाज रोहित. चौकार. चौकारानं धावसंख्या 7. 7 ऑन बोर्ड. रोहितच्या बॅटमधून या 4 धावा आपण बघत आहोत. फुल टॉस फिरवलाय. स्क्वेअर लेगला. देखना फटका. षटकार. करणाऱ्या टीमनं आता DRH ची मागणी मागितली आहे सिरीज. सो टीव्ही अंपायरची मदत आपल्याला घ्यावी लागेल. एक्झॅक्टली हाईट फॅक्टर या बॉलचा पाहावा लागेल. बॉल डीप होतोय. सो या 6 धावा असतील. धावफलकावरती कटाक्ष आपल्याला टाकावं लागेल. धावसंख्या 13. 13 ऑन बोर्ड. षटकात पहिल्या बॉलवरती विकेट. मात्र तदनंतर पलटवार आपण बघत आहोत. रोहित आणि धीरजने केलेला आहे. निर्णायक दुसरा डाव सुरू होतोय. एक्झॅक्टली 10:52 मिनिटांनी. 13 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. वेळ जास्त घेता. लक्ष सुद्धा बेस्ट ऑफ टीमगाव. स्पीडअप करावं लागेल. थोडी घाई करा. टीम बेस्ट ऑफ टीमगाव. गोलंदाज तयार मयूर. शफल झाले. या बॉलला शॉर्ट आर्म पूल केला. क्षेत्ररक्षक उपस्थित होत आहेत. मिड विकेटच्या दरम्यान स्कोरलेगवर व्हेरी गुड फिल्डिंग. 15 ते 20 यार्डचं अंतर कापत असताना बॅकअप केलं फिल्डरनं. 1 धाव.
याचबरोबर षटकाची होईल सांगता 5,55,000चा सूर्य पहिल्या षटकात बनवला गेला. 14 स्टील 1 to वेस्ट इंडिज, कारण एक 9 देखील आला. धावसंख्या 14, 14 ऑन बोर्ड. हार्ड लेंथ पूल करण्याचा प्रयत्न, सरप्राईज बाउन्स या चेंडूवरती पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता येत फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांच्या ती धावसंख्या पाहायला मिळत आहेत 14. आता विजयाचं समीकरण 41 धाब्याची आवश्यकता. बॉल बाकी 24 अर्थात 4 षटकात 10.25 ची धावगती वरती मेंटेन करावे लागेल. स्पीडअप अपेक्षित 5 मिनिटं घेतले पहिल्या षटकासाठी. बेस्ट ऑफ टेमगाव. लक्ष सुद्धा कॅप्टन सूचनेकडे. इन कन्सर्व ऑफ टाइम, वेळेच्या बाबतीत कुठल्याच टीमची गय या स्पर्धेमध्ये केली जाणार नाही. धावे समीकरण स्पीडअप करावं लागेल. थोडी घाई करा. गणेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चोवीस चेंडू 41. गणेश गोलंदाजीसाठी ज्यानं पहिल्या डावात बॅटिंग जबरदस्त केली होती, सो तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे. पहिला बॉल बॅटची कडे घेऊन मागे चालला विकेट किपरच्या हातात. विकेट, फलंदाज बाद. दुसरा झटका जयगावदेव जाम. चौदाला दुसरा गडी आता गमावलाय. छोटेखानी पार्टनरशिप सेकंड विकेट साठी आपण पाहिली, मात्र सध्या बॅटिंग साठी कैलास दाखल होत आहेत. कैलास बवर बॅटिंग करतात. तिसऱ्या क्रमांकावर धावसंख्या 14. विकेट गमावलेत आतापर्यंत 2. पहिल्या बॉलवरती गणेशला विकेट. कॉन्फिडन्स त्याचा दुरावला. साखरेला कैलास हार्ड हिटर बॅटर. धावसंख्या 14. 23 चेंडू. आता 41 धावेची आवश्यकता. 55चा पाठलाग सुरू आहे. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न. चांगला वेग. अपील स्ट्रॉंग आणि पंचाने ते स्वीकारलंय. फलंदाज बाद. ओट इट्स आउट. कैलास माघारी परत आहेत. झटका बसतोय तिसरा. पाहिलेलं आहे. बॉल इतका डायबर्ट झाला बॅटच्या आतली कडा घेऊन. बॅकअप आलेला आहे. सिरीज क्लिअर आउट. रिप्ले मध्ये देखील व्ह्यू स्पष्ट आहे. कैलास, कदाचित तुमच्या लक्षात आलं नसेल, मात्र बॅटची क्लिअर एज आहे. त्याच काळाचं बॉलने इतकी जास्त हरकत केली. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. आउटसाइड लेग स्टिक बॉलची पिचिंग. फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा घेतली बॉलला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातात बॉल विसावतो. लागोपाठचे 2 धक्के गणेशने दिलेत. ऑन हॅट्रिक. पंच प्रवीण विशेसर यांचं विशेष कौतुक करावं लागेल. शार्प एज होती. 14 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. नवीन बॅट्समन गिरीश बांगारा दाखल होत आहेत. ऑन हॅट्रिक. पहिल्या पर्वातील पहिल्या रजनी स्पर्धेत पहिली विकेट हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम गणेशच्या नावावरती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? ऑन हॅट्रिक गिरीश बांगारा ऑन स्ट्राइक. आउटसाइड लेग स्टिक पिचिंग. एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. अतिरिक्त धाव्याच्या सोबतीने धावसंख्या 15. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. क्लीन बोल्ड. एस इट इज आउट.
वन मोर बिग ब्लो, गिरीश माघारे हॅज टू डिपार्ट. फलंदाज बाद. विकेट वाईड विकेट उद्ध्वस्त केली फलंदाजी. जयगावदेव जांभूलवाडीची सला न्यू बॅटर लगेचच इंटार व्हा. सूचना लक्षात घ्या. जय बजरंग भोकराडे त्याच बरोबरीनं टीम कानिवरे बी यानंतरच्या सामन्यासाठी आपण रेडी राहा. दीपक गोलंदाजीसाठी यापूर्वी आपण पाहिले होते, मात्र आता ते फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 4 विकेट गमावलेले आहेत. पूर्णपणे डाव संकटामध्ये सापडलाय. अशा स्थितीत नॉनस्ट्रायकरला धीरजच्या सुट्टीनं दीपकला भागीदारी रचावी लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. 15 धावा दाफलकावर 4 विकेटच्या मोबदल्यात. 15 ऑन बोर्ड, लॉट्स ऑफ 4 विकेट. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. बॅटची कडा त्यानंतर पायावरती बॉल आदळतोय. धाव इथे देखील मिळणार नाही. एसडीस आउट. राऊंड लेग. फलंदाज बाद. लेग स्टिकला बॉल धडक मारतोय. आणखीन एक झटका. दीपक आता परतोय माघारी. फलंदाज बाद. पाचवा फलंदाज आता माघारी परतलाय. शून्यावरती पहिला फलंदाज बाद. त्यानंतर 14 धावा. रोहित धीरजची चांगली पार्टनरशिप. रोहित जसा बाद झाला एका पाठोपाठ एक वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसला बा तसा सध्या फलंदाजीचा क्रम कोसळतोय. नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका अध्यक्ष हर्षदजी शेळके विनंती या पण मंचावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समेत उद्योजक तथा समाजसेवक महेशजी डोले, त्याचबरोबर दिनेशजी शेळके बापू उपस्थित झालेत. या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे या पण मंचावरती आपलं स्वागत. वेलकम. धाव इथं मिळणार नाही. वाईडची योग्य एक धाव. 4 विकेट. दुसऱ्या षटकाची सांगता धावसंख्या 15. मॅच मध्ये कमबॅक स्ट्रॉंग झालंय बेस्ट ऑफ टेमगावचं. मात्र वेळेच्या बाबतीत आता दिरंगाई नको. 11 मिनिटाचा वेळ 2 षटकांसाठी वापरला. लक्ष सुद्धा टीम बेस्ट ऑफ टेमगाव. स्पीडअप करावं लागेल, घाई करावी लागेल. गुरुनाथ आता सोबत देतो धीरजची. समीकरण 55चा पाठलाग सूर्य बनला गेल्या 2 षटकात 15. 18 चेंडू 3 षटक. अजूनही 40 धाब्याची आवश्यकता. 13.33 धाब्याची धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करावी लागेल. टीम बेस्ट ऑफ टेमगावच्या विरुद्ध खेळत असताना जयगावदेव जांभूलवाडीला 15ला विकेट गमावले. 5 गणेशची जबरदस्त गोलंदाजी. फ्रंटलाईन गोलंदाज मयूरला पुन्हा एकदा इन्व्हाइट केले दुसऱ्या षटकात सेकंड स्पेल मध्ये. ला विकेट गमावले. 5 गोलंदाज तयार. मयूर फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला वेग. ऑफ टर्मच्या हलकासा बाहेर बॉल पडला. टॉस झाला सरळ विकेट किपरच्या हातात. सतीश निलेश त्याचबरोबर विकी दादा यांचं आगमन विनंती आहे. या मंचावरती आपलं स्वागत आहे. आगाजी गावचे विद्यमान सरपंच आय थिंक आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. सो विनंती आहे या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. 15 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. लाईन पाहावी लागेल. विकेट किपर बीट बॉल मागे निघालाय. लॉक स्टॉपला स्क्रीनला धडक मारतोय. पंचाचा कन्फर्मेशन सिग्नल. वाईड +4. एकूण येत आहेत 5 धावा. हा नशिबाचा लकी पंजा. इट्स अ 5 फॉर
वाईड +4 एक्स्ट्रा 5 धावा कशा काय एवढ्यात, परंतु त्या धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा सध्या येतात. धावसंख्या 20-20. वाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा धावा ऍड होईल. दिशेवरती नियंत्रण नाहीये. सुरुवात डॉट बॉल होती, वाईड +4 आला, आणखीन एक वाईड आला. धावसंख्या 21-5 गटांच्या मोबदल्यात. रिव्हर्स अटेम, अपील अँड गॉन. फलंदाज बाद. पायथीच्या स्वरूपात आणखीन एक झटका बसतोय जयगावदेव जांभूलवाडीला. दाफलकावर 6 फलंदाज माघारी परततात. बॅटिंगसाठी पाहिलं तर दाखल होत आहेत दिनू, अर्थातच दिनेश, डाव पूर्णपणे संकटामध्ये सापडला टीम जांभूलवाडीचा. स्विंगार मिस, आणखीन एक डॉट बॉल. दबाव आता वाढलाय, धावा येत नाहीयेत. एक्स्ट्रा रनचा अपवाद वगळला या षटकात. वाईड +4 अतिरिक्त 5 धावेचा तर पूर्णपणे वर्चस्व, डॉमिनेशन या षटकात गोलंदाज मयूरचा आपण बघत आहोत. धावसंख्या 21-21. फुलटॉस बॉल, अधिकचा वेग होता. विकेट किपर बीट, बॅट्समन बीट. बॉल पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला धडक मारतोय. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. इट इज फ्रॉम बाईज. लकी 4 धावा, चौकार. विकेट किपरचा हवा तसा बॅकअप आला नाही. रिव्ह्यूची मागणी बेस्ट ऑफ हाईट साठी येस इट इज. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. बॉल डीप होतो सिटीज. सो बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS गमावलाय. बाईकच्या 4 धावा मिळतील. धावसंख्या आपण बघत आहोत 4 धाब्याच्या साहाय्याने 25-25. 30 धाब्याची अजून आवश्यकता. कमी गतीने टाकलेला बॉल, मात्र लाईन खराब. वाईडच्या बाहेर चेंडू. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. एकीकडे गणेशनं इम्प्रेशन टाकलं तर मात्र या षटकात सध्या संघर्ष सुरू आहे अजूनही गोलंदाज मयूरचा. धावा दाफलकावर 6 विकेटच्या मोबदल्यात. डॉट बॉल वाईड नंतर पुन्हा एकदा छोटेखानी वापसी. धावसंख्या स्थिर 26 धावा. ला विकेट गमावलेत 6. 26 ऑन बॉल, लॉस ऑफ 6 विकेट. स्विंग अँड मिस. वन मोर डॉट. याचबरोबर ओव्हर नंबर 3 चा गेल कंप्लीट. मॅच मध्ये दमदार वापसी, दमदार कमबॅक बेस्ट ऑफ टीमगावचं. 26 ला विकेट पडलेत 6. 12 चेंडू. आता आवश्यकता 29 धाब्याची करावा लागेल बेस्ट ऑफ टीमगाव. लक्ष सुद्धा 16 मिनिटाचं वेळ एक्झॅक्ट 3 षटकं टाकण्यासाठी आतापर्यंत घेतलाय. कुठल्या परिस्थितीत हे षटक तुम्हाला 4 मिनिटात टाकावं लागेल. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. 12 चेंडू 29.
चला बाजूला जो आवाज आहे तो थोडा कमी करा. आय थिंक खानिवरी बी संघ आहे. थोडी शांतता राखा मित्रांनो. अवी अँड ऑल टीममेट्स. गोलंदाज तयार. हर्षल पहिला बॉल समोर लॉफ्ट केला. लॉंग ऑफला फिल्डर मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर टप्पा घेतला. चौकाराडा धावसंख्या 30. 11 चेंडू. आता 11 चेंडूत 25 धाब्याची आवश्यकता. कमी गतीने टाकलेला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसतोय. डॉट बॉलची होत असताना सांगता निर्धाव चेंडूची सध्या आपण बघत आहोत समाप्ती. 10 चेंडू. आता 25 धाब्याची आवश्यकता. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. प्रत्येक चौकार षटकार बॉलिंग करणाऱ्या टीमला प्रेशराइज करेल. समोर फोर्सिबल फटका. लॉंग ऑफला फिल्डर सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. फलंदाज बाद. याचबरोबर 30 वरती 7वा हादरा बसतोय जयगावदेव जांभूळवाडीला. धावा दाखल कव्हर. 7 धक्के आतापर्यंत बसलेले आहेत. बॅटिंग साठी दाखल होत आहेत योगेश. 9 चेंडू 25 धाब्याची अजून आवश्यकता. 3 विकेट बॅलन्स आहेत. एक युनिक शैली बॅट पकडण्याची. डॉट बॉल चौकाराडा सुरुवात. तदनंतर आलेली विकेट. आणखीन एक डॉट बॉल. दबाव आता वाढलाय. सुरुवात चांगली झाली होती. 55चा पाठलाग. 14 धावा. पहिल्या षटकात मात्र दुसऱ्या विकेट गणेशनं 4 धक्के एका पाठोपाठ एक दिले. त्या धक्क्यातून सावरता आलं नाही. जयगावदेव जांभूळवाडीला 8 चेंडू. आता 25 धाब्याची आवश्यकता. बॉलर्स बॅक ड्राइव्ह ओव्हर द बॉलर हेड. एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या 31. 31. 7 चेंडू. आता आवश्यकता 24 धाब्याची. चला सामना थोडा डिले होतो. लक्ष सुद्धा मॅचचा मोमेंटम ब्रेक करू नका. टीम बेस्ट ऑफ टीम गाव. 7 बॉल 24. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल. अतिरिक्त धाव ऍड होईल. सो स्कोर बोर्डवर टोटल आपण बघत आहोत 32. 32. 7 चेंडू. आता 23 धाब्याची आवश्यकता. डॉट बॉल आणि याचबरोबर षटकाची सांगता तो सामना अंतिम षटकात 6 चेंडू. आता 23 धाब्याची आवश्यकता. 6 बॉल अँड 23 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. बॉल घेऊ नका. अंतिम षटकात लगेचच फिल्डिंग त्याचबरोबर गोलंदाज नियुक्त करा. नेक्स्ट मॅच खानिवरे बी बॅटिंग करता रेडी राहा. त्याचबरोबर बॉलिंग करता जय बजरंग मोहर आपण रेडी राहणं गरजेचं राहील. भूषण भोईर अँड ऑल आर्मी जय बजरंग मोगर सोमनाथ दलपे आणि त्याचे आर्मी उदयनमुख खेळाडूंचा भरणा असलेला संघ अर्थातच खानिवरे बी आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. 6-23 समीकरण. जास्त वेळ घेताय बेस्ट ऑफ टीम गाव मयूर अँड ऑल टीम. लक्ष सुद्धा 6 चेंडू 23 धाब्याची आवश्यकता. गोलंदाज तयार कैलास. पहिला बॉल शॉर्ट ऑफ गुडलीतवरून सडनली राज होतोय. थेट विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. रेदाव चेंडून षटकाची सुरुवात. 1 फॉर देवरा. कॉल आता ऑनफिल्ड अंपायर कडून देण्यात आलेला आहे. एका अतिरिक्त उचलीची ताकीद त्या ठिकाणी गोलंदाजाला दिलेली आहे. 5 चेंडू 23 धावा हे समीकरण. इट्स अ डॉट बॉल. लाईन जज करता आली नाही फलंदाजाला.
सो डॉट बॉल. सामना आता आवाका बाहेर. 4 चेंडू 23 धावेची गरज. सबमरीन डिलिव्हरी बॉल खाली राहिला. विकेट किपर बीट झाले होते पहिल्या प्रयत्नात, मात्र पायाला त्यांचा चेंडू लागला. त्याचा वेग थोडा कमी झाला. बॅकअप केलं गेलं. सलगचा तिसरा चेंडू डॉट. 3 चेंडू 23. सामना आता आवाक्या बाहेर पूर्णपणे गेलेला आपण बघत आहोत. टीम जयगावदेव जांभूलवाडीच्या. शॉर्ट बॉल हुक केलाय. मिस टाइम. मिसकी हुक. झेलची संधी. कॅच ड्रॉप. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू आहे. धावचीचा प्रयत्न आणि तो आता यशस्वी होईल. सो 33 ला धक्का 8वा बसेल. जयगावदेव जांभूलवाडी. आता 22 धाब्याची आवश्यकता. मिस टाइम. लीडिंग एज. कॅच ड्रॉप. 1 धाव मिळेल. सो धावसंख्या आपण बघत आहोत 34. 1 चेंडू 21 धाब्याची आवश्यकता. फक्त पराभवातील अंतर आता कमी केलं जाऊ शकतं. नेक्स्ट मॅच कानिवरी बी बॅटिंग साठी रेडी राहा. त्याचबरोबर जय बजरंग मोगर आपण देखील रेडी व्हा फिल्डिंग करता. जसा ऑनगोईंग सामना संपेल लगेचच आपल्याला फिल्डिंग सेट करावे लागेल. शेवटचा बॉल मात्र तो पुन्हा टाकावा लागेल. वाईडचा कॉल आलाय. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 35. 1 चेंडू आता 20 धावेची आवश्यकता. 1 बॉल 20. लोबो फुलटॉस समोर ड्राईव्ह केलाय. धाव इथे मिळणार नाही. याचबरोबर सामना संपला आणि सामना 19 धाब्याच्या फरकानं जिंकलाय. टीम बेस्ट ऑफ टेमगावनं मनपूर्वक अभिनंदन. टफ अँड हार्ड लक जयगावदेव जांभूलवाडी. नरेशजी बोर उपस्थित झालेत. स्वागत आहे. विनंती या पण मंचावरती. त्याचबरोबर उपस्थित होत आहेत अजयजी दलपे, दिनेशजी मार्के, किशोरजी धस. या सर्वांचं स्वागत. विनंती या पण व्यासपीठावर. सामनावीर पुरस्कार यानंतर आपण जाहीर करत आहोत. मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट अबाउट दॅट वन. विथ द बॉल विथ द बॅट. दोन्ही डिपार्टमेंट मध्ये ज्याची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली. ज्युनियर ऑलराऊंडर